क्रूज. पुढच्याच आठवड्यात पल्लवी आणि समरच्या तिसऱ्या लग्नाचा वाढदिवस असणार होता. समर असं काही करू शकेल याचा तिला विश्वास वाटत नव्हता. तिला राहून राहून वाटायचं, हाच का तो समर ज्याने आपल्यावर इतकं प्रेम केलं होतं. खरं तर पल्लवी मितभाषी, पण समरने तिला प्रेमाने कधीच आपलंसं करून टाकलं. कॉलेजमध्ये आपल्यावर जीव ओवाळून टाकणारा, सतत मुलींचा गराडा असला तरी आपल्याकडेच नजर असणारा प्रेमळ समजूतदार समर, तो हाच का, असा तिला राहून राहून प्रश्न पडे. तिचा आवाज ऐकण्यासाठी अधीर होणारा समर आता तिचे फोन घ्यायलाही टाळत होता. तिच्याबरोबर हॉटेलमध्ये खाणं, बाहेर फिरायला जाणं, तिच्या सौंदर्याचं वारेमाप कौतुक करणं हे समरचे एकेकाळचे छंद आता फक्त आठवणी होऊन राहिल्या होत्या. नयना नावाचे एक वादळ तिच्या आयुष्यात आलं होतं. समरचा स्वभाव स्वच्छंदी, पण पल्लवीचा स्वभाव पहिल्यापासूनच शांत. शांत म्हणण्यापेक्षा गूढ, मितभाषी. आपल्या मनातलं ती कधीच कुणाला सांगत नसे, पण समरशी मात्र ती समरस होऊन गेली होती. समरच्या प्रेमासाठी तिने आईबाबांना सुद्धा दुखावलं होतं. कदाचित आपणच समरला ओळखायला चूक केली असं क्षणभर तिला वाटलं. एवढी चांगली स्थळं येत असूनही आपण समरशीच लग्न केलं, कारण आपण त्याच्यावर मनापासून प्रेम करत होतो आणि त्याच्यासाठी कोणतीही तडजोड करायला तयार झालो होतो. पण आता मनाला हे समजावणं म्हणजे नुसता भूतकाळ झाला होता, कारण समर तिच्यापासून दुरावला होता, कायमचा. तिने कपाटातल्या एक एक भेटवस्तू बाहेर काढल्या. एक एक वस्तू ती न्याहाळत होती. समरची प्रत्येक भेटवस्तू तिच्यासाठी हर घडी मौल्यवान होत्या. गुलाबी साडीचा तो सुखद स्पर्श, ते सोनेरी घड्याळ आणि हिऱ्याचं हार्टचं लॉकेट, त्याने तिच्या वाढदिवसाला दिलेलं. तिने ते लॉकेट शोधलं, कपाटात पाहिलं, ड्रॉवर उघडलं. ते तिला कुठेच सापडेना. कुठे गेलं असेल ते लॉकेट? तिच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. त्याने ते नयनाला गिफ्ट दिलं असणार. ती खुर्चीवर मटकन खाली बसली. काळीज चिरल्याच्या यातना तिला झाल्या. आयुष्यात अनेक खडतर प्रसंगी तिने समरची साथ सोडली नव्हती. त्याची नोकरी सुटली तेव्हा स्वतः नोकरी करून तिने घर चालवलं. त्याचा एवढा मोठा अपघात झाला तरी त्याला सोडायचा विचार तिच्या मनात कधी शिवलाही नाही. उलट जन्माजन्मांतरीसाठी तिला त्याचंच व्हायचं होतं. पण समर मात्र सहजपणे तिच्यापासून विलग झाला. तिने खुर्चीला पाठ टेकवली. आधारासाठी डोक्याखाली उशी घेतली. डोळ्यातले अश्रू थांबता थांबत नव्हते. तिने अलगद डोळे मिटले. सगळं चित्र ती स्पष्ट पाहत होती. दरवाजावरची बेल वाजली. तिने दरवाजा उघडला. तिला माहीत होतं की समरच असणार. सकाळपासून त्याचे 4 कॉल येऊन गेले होते. डिव्होर्स पेपरवर सही घेण्यासाठी तो स्वतः येणार होता आणि त्यांच्या नात्यातील शेवटची गाठ तोडून टाकणार होता. पल्लवीच्या घशाला कोरड पडली. तिने स्वतःला समजावलं, कुणाला बांधून ठेवणं आपल्या हातात नसतं. तिने ठरवलं आपण समरला जाऊ द्यायचं, पण म्हणून त्याने केलेल्या विश्वासघाताची शिक्षा आपण एकटीनेच का भोगायची? असंही तिच्याकडे आता आठवणीशिवाय आणखी काय उरलं होतं? त्याच सुंदर आठवणी तिला हृदयाच्या कोपऱ्यात घट्ट बंद करून ठेवायच्या होत्या, अगदी कायमच्या. समर आत आला. त्याच्या नेहमीच्या स्टाईलनुसार हाताची घडी घालत तो सोफ्यावर बसला. पल्लवीने त्याच्याकडे नीट निरखून पाहिलं. मागच्या वेडिंग ॲनिव्हर्सरीला दिलेला तो शर्ट, ब्लॅक चेक्सचा, त्याच्यावरून तिची नजर हटतच नव्हती. किती खेळकर आणि निरागस दिसत होता. तिला वाटलं चटकन जावं आणि त्याच्या गळ्यात हात घालावे, त्याच्या केसांवरून बोटं फिरवावी. पण आता तो तिचा राहिला नव्हता. नवरा बायकोचं नातं केव्हाच संपुष्टात आलं होतं आणि जर उरलं असेल तर ते कागदावरच. तेच संपवायला समर आज आला होता. त्याने बॅग उघडली. त्यातले डिवोर्स पेपर बाहेर काढले आणि टेबलावर ठेवले. पल्लवीने क्षणभर त्याच्याकडे पाहिलं. तिच्या नजरेला नजर देण्याची त्याची हिंमत होत नव्हती. ही सहजासहजी डिवोर्स देईल का? त्याच्या मोबदल्यात तिची काय अपेक्षा असेल? सहजासहजी हिच्या नात्यातून आपण मोकळे होऊ का? असे अनेक प्रश्नचिन्ह त्याच्या चेहऱ्यावर तिला दिसत होते. त्याला अधिक कोड्यात न टाकता मग तीच म्हणाली, अरे हो, सही करायची आहे ना, त्यासाठीच तर तू इथे आलायस. शब्दांची जुळवाजुळव करत तो चाचपडत बोलू लागला. सॉरी पल्लवी, सगळ्यासाठीच. पण डिवोर्स नंतर तुला हे घर रिकामं करावं लागेल, कारण अर्थात ते माझ्या नावावर आहे. तिच्या काळजाला घरं पडली. तिने घरावर नजर फिरवली.
ते पडदे, उशांची अभ्र, तो फ्लॉवर पॉट, घरातील प्रत्येक वस्तू तिने किती प्रेमाने सजवली होती. हे सगळं सोडायचं? अर्थात ज्याच्यासाठी हा अट्टहास केला होता तोच सोबत नाही तर या सगळ्याला तरी काय अर्थ असणार होता. ती उदास झाली. समर बोलू लागला, काळजी करू नकोस, पण मी तुला प्रत्येक महिन्याला. त्याचं बोलणं अर्धवट तोडत ती म्हणाली, छे छे समर, मला तुझं काही नको, मी स्वतः कमवतेय. तिच्या या बोलण्यावर त्याचे डोळे चमकले. चेहऱ्यावर एका मोठ्या टेन्शनमधून मुक्त झाल्याची स्माईल आली. पण माझी एक अट आहे. तिच्या या वाक्यावर मात्र तो चपापला. अट? कोणती अट? घाबरत घाबरत त्याने विचारलं. आपल्या लग्नाच्या ॲनिव्हर्सरी दिवशी म्हणजे 31 डिसेंबरला अगदी पुढच्याच आठवड्यात आपण गोव्याला क्रूजवर जायचं. गेली 2 वर्ष गेलो तसं, पण यावर्षी शेवटचं. त्याच्या कपाळावर थोडीशी आठी उमटली. पण एकंदरीतच तिची मागणी एवढी किरकोळ होती की त्याने चटकन नकार दिला नाही. क्रूजवर? पण बुकिंग मिळेल का आता? त्याने विचारलं. आहा, त्याची काळजी तू करू नकोस. तिकीट्स मी अगोदरच रिझर्व्ह करून ठेवले आहेत. तिच्या या बोलण्यावर तो थोडा हळवा झाला. एकेकाळी त्यानेही तिच्यावर प्रेम केलं होतंच की. म्हणूनच आपल्या लाडक्या बायकोला न दुखावता सन्मानानेच त्याला वेगळं व्हायचं होतं. त्याने तिच्या विनंतीला मान देऊन मग होकार दिला आणि तो सुंदर दिवस उजाडला. समरबरोबर फिरणं म्हणजे एक वेगळाच आनंद होता. प्लेनने ते गोव्याला पोहोचले होते. संध्याकाळी ते क्रूजवर गेले. समुद्राचा गाज ऐकू येत होता. छान हवा वाहत होती. क्रूजवर छान म्युझिक लावलं होतं. हलक्या संगीताचं वेड तिला पहिल्यापासूनच होतं. म्युझिक लागलं की ती डोळे बंद करायची आणि मग आपल्या विचारात हरवून जायची. अगदी खोल आणि गूढ विचार. समर ही मग तिला कधीच डिस्टर्ब करत नसे. कॉफी टेबलवर तो तिच्या समोर बसला. त्याने तिच्यासाठी कॉफीचा कप आणला. कॉफी संपल्यावर त्याने तिला बॉल डान्ससाठी आग्रह केला. तिने एकदा नकार दिला, पण त्याच्या डोळ्यातील आर्जव तिला पाहावली नाही. तेव्हा मात्र तिने स्वतःला त्याच्या कवेत झोकून दिलं. दोघेही एकमेकांच्या बाहुपाशात मग्न झाले. हलक्या म्युझिकच्या तालावर हळुवारपणे त्यांची पावलं नृत्य करत होते. त्या पौर्णिमेच्या सुंदर चांदण्याखाली तिला एक एक दिवस आठवत होता. त्याच्याबरोबरचा प्रत्येक क्षण तिला मनात साठवायचा होता, कारण याच आठवणींवर तिला आता जगायचं होतं. प्रत्येक जण आणि प्रत्येक क्षण जणू धुंदीत होता. समरने बिअरचा ग्लास भरला. एक ग्लास रिचवला आणि दुसरा भरला. एरवी तिने त्याला रोखलं असतं. दुसरा ग्लास कधीच भरू दिला नसता. पण आज तिने नाही रोखलं. पहिला ग्लास, दुसरा, मग तिसरा. दारूप्रमाणे आपला भूतकाळही जणू तो रिचवत होता. पल्लवीने आणखीन एक पेग त्याच्या हातात दिला. आज त्याला कोणतंही बंधन नव्हतं. तिने त्याला बंधनमुक्तच केलं होतं. दोघेही पुन्हा डान्स करायला उठली. समरचा तोल जात होता, पण त्याला सावरायला त्याची लाडकी बायको होती ना. मग ते गर्दीपासून दूर गेले. अगदी एकांतात एकमेकांच्या बाहूत ते मेड फॉर ईच अदर जोडपं विसावलं. त्याला हळूहळू ग्लानी येत होती, पण तिला मात्र त्याच्या प्रेमाच्या नशेत अजून थोडा वेळ डुंबायचं होतं. तिने त्याच्या खोल डोळ्यात पाहिलं, मग खोल पाण्याकडे पाहिलं. ते पाणी तिला आकर्षित करत होतं. गूढ खोल गोष्टींचं तसं तिला आकर्षण होतंच. गूढ खोल गोष्टी, गूढ खोल पाणी, गूढ खोल समुद्र, गूढ खोल विचार, गूढ खोल कल्पना, गूढ खोल प्रेम आणि गूढ खोल कृती. हळुवारपणे तिने त्याच्या हाताची पकड सोडली आणि त्याला जोरदार धक्का दिला. त्याचं किंचाळणं क्रूजच्या म्युझिकपेक्षा मोठं नव्हतं. ती क्रूर गूढपणे हसली. तो बुडेपर्यंत थांबली. नाटकाचा एक अंक संपला होता. दुसरा सुरू झाला. ती धावत पळत आली. माझा नवरा, माझा समर, माझा समर पडला. ती किंचाळली, बेशुद्ध पडली. शुद्धीवर आली तेव्हा पोलिसांचा एवढाच रिपोर्ट तिला कळला. दारू प्यायल्याने तोल गेला, निव्वळ अपघात. आणि चौकशी अंती जरी हे कळलं असतं की हा खून आहे, तरी तिला विशेष फरक पडणार नव्हता. तिला जे करायचं होतं ते तिने केलं होतं. ती हसली, अगदी गूढपणे. दरवाजावरची बेल वाजली आणि ती थोडी दचकली आणि जागेपणी पाहिलेलं स्वप्न हलकं मोडलं. ती उठली. तिने दरवाजा उघडला. अपेक्षेप्रमाणे समरच होता. तो आत आला. क्षणभर बसला. बॅगेतले पेपर काढले आणि टेबलावर ठेवले. म्हणाला, हे डिवोर्स पेपर्स. सॉरी पल्लवी, सगळ्यासाठीच.
पण आपले मार्ग जरी वेगळे असले तरी तुझ्याबद्दल माझ्या मनात कायम आदर राहणार आहे. शक्य झालं तर क्षमा कर आणि सुखी राहा. आय एम रिअली सॉरी. आपण एकत्रितपणे घालवलेल्या आनंदाची आठवण राहावी म्हणूनच क्रूजवर जायची तुझी अट मी मान्य केली आहे. अगदी आपल्या वेडिंग ॲनिव्हर्सरी दिवशी त्याच्या संपूर्ण चेहऱ्यावर अपराधीपणाची भावना पसरली होती. तो तिच्या नजरेला नजर देऊ शकत नव्हता आणि ती मात्र एकही शब्द न बोलता फक्त हसली, खोल आणि गूढ. 31 डिसेंबरच्या त्या क्रूजवरच्या प्रवासाची स्वप्न पाहत.